माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? जरा झोका ना, नाही का? जरा झोका ना द्या. आई दिवस इतका बाकी आहे. रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. बापरे, उत्तराखंड साहेबांना माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. उत्तराखंड इथं गुफा आहे म्हणतात. त्या गुफेत जाऊन पडली का ते गणेशाची शीर? त्या गुफेत जाऊन पडली का त्या शीर? तुमच्या अंगामध्ये का येऊन पडली ना? ओ माय गॉड, तुमच्या अंगामध्ये येऊन पडायला पाहिजे होती. खरंच का? मी का म्हणलं, पार्वती माता जेव्हा आंघोळीला बसली होती तेव्हा पार्वतीने बळाचा गणपती तयार केला. हे माझं म्हणणं आहे का की? हे माझं म्हणणं आहे का? हे शास्त्राचं लेख आहे. शास्त्राचं लेख आहे. माझं म्हणणं माझ्या घरच्या गोष्टी होय का? का माझ्या तोंडाच्या गोष्टी होय का? सांगत आहे. तो शास्त्राचा लेख आहे, नाही का? जेव्हा शंकरजीला माहित नव्हतं की हा माझा मुलगा आहे, शंकर भगवंताला माहित नव्हतं की हा माझा मुलगा आहे, आणि म्हणून त्या दोन बापलेकांमध्ये युद्ध झाला. आणि जेव्हा युद्ध झाला त्या युद्धामध्ये रागाच्या भरामध्ये येऊन शंकरजी त्याची शीर उडवली. शंकर भगवंतांनी त्या गणेशाची शीर उडवली. आणि काय विचारलं, त्या शीर कोणत्या ठिकाणी पडली? त्या ठिकाणाचं नाव सांगा म्हणलं. त्या ठिकाणाचं नाव सांगा. पण शाहीर साहेब, त्या ठिकाणी एक असं झाड उत्पन्न झालं. त्या ठिकाणी असं झाड उत्पन्न झालं की ते वस्तू आपण प्रत्येक भगवंताला वाहतो. ते वस्तू आपण प्रत्येक भगवंताला वाहतो. अरे तुमची शायरी आपली तर माफी लोकांची निर्मली नको सांगा जरा, नाही का? ते सांगायचं नाही. जेव्हा जमतं तेवढंच करते मी बी, आणि तुम्ही जेव्हा जमतं तेवढंच करा, नाही का? रावण जेवढं जमतं तेवढंच करा, आणि मी जेवढं जमतं तेवढंच करतो, नाही का? तेच म्हणत आम्ही करायला चालवतो. मग उत्तराखंडामध्ये एक गुफा आहे म्हणतात. त्या गुफेत जाऊन पडली. मग त्या गुफेत गुफा होता का? ज्या ठिकाणी त्या शंकर भगवंत गणेशाची शीर जाऊन पडली तिथं गुफा होता का? त्या ठिकाणी गुफा आहे का? त्या ठिकाणी असं झाड उत्पन्न झालं. त्या ठिकाणी झाड उत्पन्न झालं. त्या झाडाचा फळ आपण प्रत्येक भगवंताला वाहतो. समजलं का? आणि म्हणून म्हणते, मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. काही कवड्या होय का? काही कवड्या होय का खेळाच्या? खेळली नाही खेळली होय का? खेळली नाही कवड्या होय, तसं नाही. आणि म्हणून म्हणते, अरे मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. सारे आप काही देऊ शाहीर मुकेश, ये मेरे सवाल का जवाब समजलं का? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही झालं. मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही नामाची शाहीर, तुम्ही आधीचे शाहीर, तुम्हाला अनुभव आहे शाहिरीचा, पुष्कळ शाहिरीचा अनुभव आहे. आम्ही आताचे निघलो शाहीर, नाही का? आणि म्हणून कहा राजा भजन कहा गंगूत येली. गंगूत येण्याला तुमच्याकडून अपेक्षा राहते, नाही काहीतरी शिकवण मिळली जाते, नाही का? हे असं जमणार नाही, नाही का? हे असं जमणार नाही, अजिबात नाही. साहेब असं नाही करायचं. बाई बापू हो, माझ्या तू एक गाणं घेऊन समजा आहे का? पहिला राऊंडची मानकरी मी आहे. पहिला राऊंड माझा आहे, नाही का? पहिला राऊंड माझा आहे. हा स्टेज माझा आहे, नाही का? जरा मुकेश, जरा धोका रे बरं, नाही का? जरा धोका घ्यायचा. जरा गरम नाही, गरम मला थोड्याला फोडायच्याच बरं, नाही का? मग आता ती गमत, उद्याची गमत, परवाची गमत, गमत आहे. गरमच नाही तर गरमच पाहिजे. मला गरम झाल्याशिवाय मजा नाही येते. तुम्ही काही म्हणा, नाही का? मी तर शायराला एकदा गरम करतो तर करतो, लोकांनी गरम करतो तर करतो, पण शाहीर मला जबरदस्त गरम पाहिजे. शाहीर गरम पाहिजे तर मला तुझ्या मिले मजा येते. शाहीर मला जबरदस्त गरम पाहिजे. आणि गरम मध्ये शेवटी मुद्रा होईपर्यंत मध्ये मला गरम पाहिजे, थंड पडलाच नाही पाहिजे. मजा येते ना, कठोर शायरी करण्यामध्ये मजा येते. थंडा बाबा, थंडा कसा आवडेल बा मला? आम्ही गरम तर मग आमचा जोडीदार गरम पाहिजे, नाही की?
भाव गरम होते अहो तर त्याला गरम करतो ना बा, मी थंडी पाडू देतो का नाही का? गरम गरम भाजी अरे या खुदा तुझसे अर्जी लगाऊं, या खुदा तुझसे अर्जी लगाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं। आणि म्हणून म्हणते अरे पाहत करताची ना करू बडाई, अरे गुरु जहान की है ये लड़ाई, गुरु जहान की है ये लड़ाई।
अरे वाह मारा स्वयं तुम्हारा उसका बाप तू बता दे ये पुण्य है कि पाप क्या बात है क्या मुलाची शीर त्या बापाच्या वजनी जाऊन पडली त्या मुलाची शीर त्या बापाच्या वजनी जाऊन पडली तेव्हा त्या बापाचं इकडे मृत्यू झाला तेव्हा त्या बापाची इकडे मृत्यू झाली तो काळ कोणता होता कोणता हा त्या काळामध्ये सतयुग होता आताच्या काळामध्ये आहे का ती सतयुग कलियुग आहे तो. हा आताच्या काळामध्ये सतयुग आहे का काय आहे या काळामध्ये रोजचे तुम्ही टीव्हीवर पहा पेपर मध्ये पहा मोबाईल मध्ये पहा काय काय घटना ऐकायला मिळते काय घटना पाहायला मिळते आणि म्हणून महाराज महेंद्र सिंह राव तुका बाप आणि म्हणून म्हणते जाहीर मुख्य जाहीर मुख्य लक्ष द्या तुमची मला साथ आहे नवी नवी वाहत आहे नाही का जाहीर देशमुखची सभा आणि हे पहिला कार्यक्रम आहे पहिली दुनिया आहे आणि म्हणून म्हणते जाहीर मुख्याची मला साथ आहे ना नवी नवी बात आहे जाहीर मुख्याची मला साथ आहे आणि नवी नवी बात आहे हार जीत होईल तुझी किंवा माझी जाहीर मुख्य हार जीत होईल तुझी किंवा माझी याचाच मला अभिमान आहे कारण साधा दुय्यमचा आहे माय बाबा बरोबर आपला दुय्यमचा आहे लोकांची हार जीत तर होणच आहे नाही का आणि तोडीला तोड जवळला जबाब आणि मोडीला मोड भेटणारच आहे नाही का काय समजार आहे ना ती हा आणि शाहीर म्हणला तर तुभान वाले बापरे आणि तुपाचे शाहीर म्हणला का दुसऱ्याच्या चांगला घाम फुटते दुसऱ्या शाळेला का घाम फुटते महासारखीला घाम नाही फुटे मी फोडतो नाही महासारखीला घाम नाही फुटे मी तर चांगली घाम फोडून जातो नाही का तू पत्ता तुम्ही किती ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे माय बाप जेव्हापासून आम्ही इथं आलो तेव्हापासून ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे मॅडम आम्हाला काटा पाहिजे काट्याची दुय्यम पाहिजे म्हणता ठेकेदार साहेब ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हाचे सांगतात मॅडम दुय्यम काट्याची झाली पाहिजे ठेकेदार साहेबांना मग आधी समजावून सांगलं दादा म्हणलं कोणी काट्याची दुय्यम केल्याशिवाय बोलाही नाही गमत नाही का दुय्यम काट्याची झाल्याशिवाय शाळेला मजा नाही येत नाही हा तो भेटला होता कालच्या शाही उभ्याला झोपला त्या गाणं त्याने तो कालच्या शाहीने भेटला होता उभ्याला झोपला त्या गाणं त्याने नाही जमलं नाही ढग नाही बोलण्या ढग नाही चालण्या ढग वारी वाटायचे चला समोर काय म्हणताय